गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील चिरचाड बांध येथे आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवेचा महाअभियान राबविण्यात आला। यावेळी आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्राच्या नवनिर्मित इमारतीचे विधिवत लोकार्पण करण्यात आले। तसेच हरिहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या परिसरात मोफत नेत्र तपासणी, सर्वरोग निदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची नेत्र तपासणी, रक्तदाब, मधुमेहासह विविध आरोग्य तपासण्या केल्या। गरजू रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटपही करण्यात आले। या आरोग्य महाअभियानाचा चिरचाड बांध परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला। ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि सहज उपलब्ध आरोग्य सेवा मिळवून देणे ही आपली प्राथमिकता असल्याचे आमदार संजय पुराम यांनी सांगितले। कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भिंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, माजी समाज कल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य सविता पुराम, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इशूलाल उपराडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या नूतन इमारतीमुळे चिरचाड बांध आणि परिसरातील नागरिकांना भविष्यात अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। भव्य रोग निदान शिबिर आणि चष्म्याचं शिबिर आयोजित करण्यात आले। अजून काय काय कार्यक्रमात वाढदिवसानिमित्त मी आमदार होण्याच्या पूर्वी जिल्हा परिषद क्षेत्रातून सविता पुराम माझ्या धर्मपत्नी निवडून आल्या होत्या आणि 2011 पासून आपण या चष्मे वाटप, मोतियाबिंदू शस्त्रक्रिया अशा आरोग्यदायी कार्यक्रमाला आपण त्यावेळेस सुरुवात केली। आज जवळपास 16 वर्ष होत आहेत। सतत आपण जनतेच्या सेवेत सतत कार्यरत आहोत। त्यांचे अडीअडचणी, त्यांचे दुःख, त्यांच्या जे काही समस्या असतील ते आपण सोडवतो, पण त्याचबरोबर आरोग्याची आपण विशेष काळजी घेतो। जसं आज कॅन्सर सारखे आजार असतील, हार्ट सारखे असतील बिमाऱ्या, अजून काही किडनी असेल, लिव्हर असेल, शुगर असेल, बीपी असेल, असे अनेक आजार लोकांना असतात, परंतु ते तपासणी करत नाही। त्याच्यामुळे त्यांना समजतही नाही की आपल्याला नेमकी बिमारी कोणती झाली आहे। आणि म्हणून आपण ते सर्व तपासण्या मोफत माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपण हे कार्यक्रम करत असतो। त्यांचा 7 ऑगस्टचा वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने उपकेंद्राचे लोकार्पण सोहळे आहेत, काही वाचनालयाचे लोकार्पण सोहळे आहेत तिथून केलेले, तसंच भव्य रक्तदान शिबिर सुद्धा आयोजन केलेलं आहे। मागच्या वर्षी रक्तदान शिबिरामध्ये 161 लोकांनी रक्तदान केलेलं होतं। उद्याच आमचं साधारणतः 261 लोक ब्लड डोनेट करतील असा आमचा प्रवास सुरू आहे आणि अशा पद्धतीने आम्ही गंगाबाईची टीम रक्तदान घेण्यासाठी बोलवलेली आहे। न्यूज एक्सप्रेस करिता सालेकसा प्रतिनिधी दिनेश मानकर यांची